आणि या संदर्भातली आपली या बुलेटिन मधली ही बातमी आहे ती म्हणजे अर्थातच पुण्यातली। पुणे विद्येचं की गुन्हेगारीचं माहेरघर असा सवाल आता विचारू लागलेत पुणेकर, कारण पुण्यामध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचे 3 तेरा वाजलेले आहेत आणि अशा पार्श्वभूमीवरती सध्या पुणे शहरातली गुन्हेगारी काही केल्यात कमी होताना दिसत नाहीये। शहरामध्ये दिवसाढवळ्या हत्येचे प्रयत्न, गंभीर गुन्हे घडतायत। या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये हात असलेल्या टोळ्या पोलिसांसमोरचं मुख्य आव्हान आहे। या टोळ्यांचा हैदोस पाहता पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता नागरिक विचारतात। कालच कोथरूडमधल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये अशाच प्रकारचे 2 गट एकमेकांमध्ये भिडले आणि नंतर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांच्या गुंडांवरती हल्ला केला आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मुरलीधर मोहोळांचाच याच्यामध्ये हात आहे। रफिक शेख नावाच्या गुंडाने पिस्तूल दाखवत 30 ते 40 साथीदारांसह हल्ला केला असं सुद्धा धंगेकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकरजी आपल्यासोबत असणार आहेत। दोघांचं सुद्धा स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। मी सर्वप्रथम रवींद्र धंगेकरजी तुमच्याकडे येतोय। रवी भाऊ, मला सांगा काय चाललंय नेमकं पुण्यामध्ये? नेमकं आता जैन बोर्डाचं प्रकरण निकाली लागलं तेव्हा सुद्धा तुम्ही मोहोळांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा या मारहाणीचं प्रकरण पुन्हा एकदा तुम्ही मोहोळांना टार्गेट करताय। नेमकं काय आहे? नेमकं काय चाललंय पुण्यामध्ये? नाही, याच्यामध्ये निलेश गायवळ ज्या पद्धतीनं पलायन केलं याची सगळी पार्श्वभूमी अख्ख्या पुणेकरांना, महाराष्ट्राला समजली। हं, पण पुणे शहरामध्ये रोज हं, एक हत्या होती, रोज एक हत्या। काल परवा दिवशी बाजीराव रोडला झाली, त्याच्या आदल्या दिवशी कोंडव्याला झाली। रोज 17-18 वर्षाची मुलं ही अशा पद्धतीने गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा हं, घालण्यासाठी पोलीस कमी पडतात का? तर 100% कमी पडतात। कालच म्हणजे रोज पोलीस चौकी जाऊन पोलिसांना मारण्यापर्यंत मजल गेली। म्हणजे आता ही गुन्हेगारी कुठल्या टोकाला जाऊन पोहोचली? तुम्ही जो वाक्य वापरलं, विद्येच्या माहेरघरात गुन्हेगारी, ही वस्तुस्थिती आहे। मागच्या 15 दिवसापूर्वी माननीय मोहोळ साहेबांच्या पुढे पत्रकार गेले, त्यांच्या पुढे त्यांनी प्रश्न विचारला, त्यांनी उत्तर नाही दिलं, निघून गेले। हं, कालच मला फोन आला आमच्या कार्यकर्त्यांचा की त्या ठिकाणी रफिक नावाचा अल्पसंख्याक भाजप आघाडीचा कार्यकर्ता त्याने येऊन महिलांना आणि बाकीच्यांना मारलं। त्याचे त्याचे व्हिडिओ बी माझ्याकडे काल आले हं, आणि मग शेवटी तो त्याची सगळी पार्श्वभूमी बघितली तर त्यांचे खासदारांबरोबर त्याचे फोटो आहेत आणि नंतर माहिती अशी कळली की त्यांच्यावर काम करतो, त्यांच्या आजूबाजूला जी बिल्डर लॉबी हं, त्यांच्याबरोबर मग तो ठेकेदारीचं काम घेतो। हं, कोथरूडमध्ये त्याची दहशत आहे। ही सुरुवात आहे त्याची। जसं गायवळ काही एका दिवसात टोळी झाली नाही कोथरूडमध्ये, हं, मग ही सुरुवात आहे का? ह्याला खत पाणी आपण घालताय का? मग आपले फोटो घेऊन जर हा पोलीस चौकीत जात असेल, रस्त्यावर मिरवत असेल, तर ह्याची एवढी ताकद कशी का वाढली की 5-50 पोरं घेऊन जायचं, मारहाण करायची, हं, महिलांना मारहाण करायची? आणि त्याच्यामध्ये मला अजून वेगळंच कळलं की तिथं गोशाळा आहे काहीतरी, त्या गोशाळेवरनं भांडणं आहेत। हे हं, सगळं बघितल्यानंतर कुठंतरी याला आळा घातला पाहिजे। आणि तुम्ही परत, मी मोहोळवर टार्गेट करत नाही, कारण ते लोकसभेचे आमचे खासदार आहेत। दुसरी गोष्ट, परत ते मंत्री आहेत आणि त्यांची ती जबाबदारी आहे पुण्याची गुन्हेगारीपासून पुण्याला, शहराला लांब ठेवायची किंवा त्याच्यामध्ये कंट्रोल आणला पाहिजे। पोलिसांना फ्री हँड दिलं पाहिजे। हं. पोलिसांचं ताकद दिली पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी लोकप्रतिनिधी म्हणून मोहोळांनी केल्याच पाहिजेत। बर, मी दंगेकरजी तुमचा हाच मुद्दा धरून आता भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकरांकडे येणार आहे। विनायकजी, तुम्ही दंगेकरांचं सगळं विश्लेषण ऐकलं असेलच। दंगेकरांनी असं सांगितलं की पुण्याचा कुठेतरी हा जो काही पुण्याचं नाव बदनाम होतंय तिथे कुठेतरी राजकीय नेत्यांचंच पाठबळ या सगळ्या गुन्हेगारांना बसतंय, असाच त्याचा अर्थ होतो एकंदरीत। आपण कसं पाहता दंगेकरांच्या या सगळ्या वक्तव्याकडे? दंगेकरांचे आरोप सगळ्यांना माहिती आहेत, ते हं, टिपिकल आहेत, एका व्यक्तीविरुद्ध आहेत। हं, त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, पुण्याची कायदा आणि सुव्यवस्था ही जी व्यवस्था आहे, हं, ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे गृहमंत्री आहेत, त्यांच्या आणि अजितदादा पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत। दोघांचंही इथे व्यवस्थित लक्ष आहे। 9 ऑगस्ट 2025 रोजी हं, पुण्यामध्ये येऊन माननीय देवेंद्रजींनी पुण्याला एक इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटर दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये सीसीटीव्ही संपूर्ण सर्व्हिलन्सची व्यवस्था आहे। त्याच्यानंतर पुण्यामध्ये जेवढे प्रभाग ॲड झाले, जेवढी गावं ॲड झाली, त्या प्रत्येक गावामध्ये नवीन पोलीस स्टेशन तयार करण्याचा प्रयत्न आहे। त्याची सुरुवात त्यांनी करून दिली, ज्याच्यामध्ये लोहगाव आहे, येवलेवाडी आहे, हं, मांजरी आहे। म्हणजे त्यांचं पुण्यावरती व्यवस्थित लक्ष आहे। हं, पिरियॉडिकली ते डीजीपी आणि पुण्याचे सीपी आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक
यांच्याशी संपर्कात आहेत. अजितदादांनी स्वतः जाऊन या आपल्या हिंदेवाडीला जाऊन तिथल्या गुन्हेगारीवर ती व्यवस्था लावलेली आहे. देवेंद्रजी पुण्यामध्ये साधारणतः दर आठवड्याला येतात आणि त्यांचं पुण्यावरती व्यवस्थित लक्ष आहे. लक्ष या असतं प्रश्नाला विनायकजी, ज्या लक्ष असतं असं आपण म्हणताय. मग हे असे गुन्हे का घडतात? अहो कालच एक घटना घडली. एक अल्पवयीन मुलगा होता, त्याच्या हातामध्ये धारदार शस्त्र, तो जाऊन एखाद्याचा मर्डर करतो. हे कुठेतरी न शोभणार आहे. ज्या पुण्याची ओळख आहे, जे संस्कृतीचं विद्येचं माहेरघर असं ओळखलं जातं, आज तेच पुणे गुन्हेगारीचं माहेरघर म्हणून ओळखलं जात आहे. नाव बदनाम होत नाहीये शहराचं? अजिबात होत नाही. कारण आपण एक लक्षात घ्या, आपण गोंधळ कुठे करतोय, की आपण कायदा सुव्यवस्थेचा गोंधळ एका मोठ्या सामाजिक प्रश्नाविषयी करतोय, प्रश्नाशी करतोय. आपण अतिशय योग्य सांगितलंत, की कालचे तिन्ही गुन्हेगार, जे बाजीराव रोडला जी हत्या झाली, त्याच्यामधले तिन्ही गुन्हेगार हे अल्पवयीन होते आणि ज्याची हत्या झाली तो सुद्धा अल्पवयीन आहे. आता एक लक्षात घ्या, की सर्व्हिलन्समध्ये लॉ अँड च्या एन्फोर्समेंटमध्ये मायनर व्यक्ती ज्या आहेत त्या किती येतात आणि हा सामाजिक प्रश्न नाही का? ती जी मुलं होती 3, ती कुणाचा तरी मुलगा होता, कुणाचा तरी भाऊ होता, कुठल्या तरी शाळेचा विद्यार्थी होता, कुठल्या तरी कुटुंबाचा घटक होता, कुठल्या तरी मंडळाचा कार्यकर्ता होता, बर. कुठल्या तरी पुढाऱ्याचा अनुयायी होता. तर या सगळ्यांची जबाबदारी आपण विसरतो आणि जर का मायनर्स, आता जर अल्पवयीन मुलं ही गुन्हेगारीकडे वळत असतील, त्याच्याकडे आपण सामाजिक प्रश्न म्हणून पाहिलं पाहिजे. बर. दंगेकरांसहित आपण सगळ्यांनी, आपण मीडिया असेल, आम्ही सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते असू, दंगेकरांसारखं पुण्याची जास्त काळजी असणारे व्यक्ती असतील, या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन बर. हा सोडवण्याचा सामाजिक प्रश्न आहे. बर. याच्याकडे एका टिपिकल राजकीय दृष्टीने पाहून हा प्रश्न सुटणार नाही. आपल्या चर्चा बर. होत राहतील, त्यातून निष्पन्न काही होणार नाही. असं एक गेले 40 वर्ष अतिशय तळागाळात जाऊन सामाजिक काम करणारा व्यक्ती म्हणून मला प्रामाणिकपणे वाटतं आणि माझं त्यांना आव्हान आहे, की आपण सगळे मिळून हा प्रश्न सोडवू. बर. आता विनायकजी, तुम्ही तुमचं मत मांडलं. मी आता तुमच्याच मित्रपक्षातले नेते रवींद्र धंगेकरांकडे पुन्हा एकदा जाणार आहे. रवींद्रजी, आपण आता बघितलं असेल, आंबेकर असं म्हणतात की पुण्याचं नाव खराब होत नाहीये. आपण मिळून मिसळून जर आपण हा मुद्दा जर सोडवायचा जर प्रयत्न केला तर हा मुद्दा सुटेल. सहमत आहात का आंबेकरांच्या विधानाशी? नाही, आंबेडकर आमचे नेते आहेत आणि ते त्यांची बाजू ते मांडतायत. पण विषय असा आहे की माझा एक सोपा मुद्दा आहे की रोज पुण्यामध्ये मुडदे पडतात, ह्याची जबाबदारी कोणाला दिली पाहिजे? तर आपण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की लोकप्रतिनिधी ह्याच्यामध्ये, लोकप्रतिनिधींची ही सगळी लोकप्रतिनिधींनी ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. आता हे लोकप्रतिनिधी का करत नाही? कारण त्यांना लोकसभेचे खासदार आहेत, परत मंत्री आहेत, ते पोलिसांशी बोलू शकतात आणि पोलिसांना आपण बोलण्यापेक्षा एक लोकप्रतिनिधी बोलणं, तर त्याला ताकद आहे आणि ती ताकद त्यांनी जर वापरली नाही तर हे रोजचे प्रश्न सुटणार नाहीत. आज काल तो रफिक नावाचा जो होता, हा यांच्या जवळचा कार्यकर्ता होता, हे अल्पसंख्याक आघाडीचा होता. मग त्याची एवढी कशी काय ताकद झाली की महिलांना मारण्यापर्यंत? ही सुरुवात आहे. म्हणजे मला रफिक हा विषय माझ्या दृष्टीने महत्वाचा नाही, पण ही त्याला हे बालकडू जिथनं पाजलं जातं किंवा कोण ताकद देतं, ही लोक बाजूला केली पाहिजेत. हा महत्वाचा भाग आहे आणि याच्यामध्ये पुणे शहर आता परिस्थिती गुन्हेगारीची ओळख निर्माण करणारी गुन्हेगारी चालू झालेली आहे. आज आपण जर बघतो तर रोज एक खून पडतात, रोज एक मारामाऱ्या होतात, रोज 70 टोळ्या ह्या पुणे शहरामध्ये कार्यरत आहे आणि कधीतरी पोलिसांना पूर्णपणे पॉवर दिली पाहिजे. आज पोलीस स्टेशन मध्ये जर गुन्हेगार वावरत असतील आणि जर गुन्हेगारांना जर अ ब क ड अशी जर श्रेणी ठेवली असेल, कुठल्या नेत्याचा गुन्हेगार आला तर त्याला अ, कुठल्या नेत्याचा आला तर ब आणि कोणाचा नसला तर डी, अशा पद्धतीने पोलीस चौकीमध्ये एक कामकाजाची पद्धत चालू झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये माझी मागणी आहे की कोणीही उद्या पण पुणे शहर आमचं शांत ठेवा आणि आम्ही विचारणार तर लोकप्रतिनिधींनाच विचारणार. ते पक्ष हा एकदा लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर तो कुठल्या पक्षाचा राहत नाही, तो सगळ्या नागरिकांचा असतो आणि नागरिकांनी प्रत्येकाने त्या नेत्याला विचारलंच पाहिजे आणि त्याची जबाबदारी ही त्यांनी निश्चित केली पाहिजे. जर तुम्ही प्रेसशी बोलत नाही, कुठं मिटिंगा घेत नाहीत, कुठं कमिशनरशी बोलत नाही आणि मग ह्या सगळ्या प्रकारामध्ये रोज एक धाडा, पोलिसांना मारण्यापर्यंत यांची मजल गेली. पोलिसांना बी मारतात, म्हणजे आता गुन्हेगार सर्वसामान्य माणसांनी कोणाकडे जायचं? आणि पोलिसांना मारण्यापर्यंत मजल गेल्यानंतर या पुणे शहरात चाललंय काय? म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही बोलतात, माझ्यावर वैयक्तिक माझा कोणावर राग नाही, पण जे लोकप्रतिनिधी त्यांनाच आपण विचारणार ना या सगळ्या गोष्टी.
पण रवीजी, तुम्ही जसे आरोप करताय मोहळांवरती, पण मोहळांवरती जास्तच प्रेम तुमचं आहे असं सुद्धा बोललं जात आहे. असं नाही बघा, ते खासदार नसते तर मी कशाला बोललो असतो साहेब, ते मंत्री नसते तर कशाला बोल, तुमचं नसतं का नाव घेतलं? विषय असा आहे की तो लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे, तुम्ही ह्या शहराचे करता करिता असं तुम्ही आहात, असं तुम्ही सगळ्यांशी बोलता, त्यामुळे पोलिसांशी तुम्हीच बोललं पाहिजे. आणि ही तुम्हाला दिलेलं पद आहे, हे पद ह्याच्यासाठीच असतं की समाजाची सेवा करणं, समाजामध्ये चांगली सुविधा दिल्या पाहिजे, चांगली लोकांना राहणीमान उंचवलं पाहिजे, गुन्हेगारी मुक्त पाहिजे, हे तुमची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी तुम्हाला नाकारू शकत नाही. आम्ही कोणाला विचारणार सांगा? आता मी कोणाला विचारायला जाऊ की त्या माणसाला विचारल्यानंतर हे सगळं होईल? पुण्यातल्याच लोकप्रतिनिधीला विचारणार ना आपण. बर, मी हाच मुद्दा घेऊन आता विनायकजी तुमच्याकडे येतोय. रवींद्र धंगेकरांनी जसं सांगितलं की आपण आपल्या प्रभागामध्ये, आपल्या शहरामध्ये घडणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्याचाच आपण सवाल आपण आपल्या लोकप्रतिनिधींकडे उपस्थित करू शकतो. जर मग हे विचारलं असेल मोहळांना, जर मोहळांचाच माणूस जर तिथे असेल, तर मग याच्यामध्ये गैर काय? तुम्ही कसं पाहता या धंगेकरांच्या विधानाकडे? असं आहे, कायदा सुव्यवस्था ही राज्याची गोष्ट आहे, राज्याच्या अखत्यारीत येतं. त्यामुळे मी मगाशी अतिशय व्यवस्थित सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस हे या राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांचं इथे संपूर्ण लक्ष आहे पुणे शहरामधली गुन्हेगारी कमी करण्यासाठी. होतं काय याच्यामध्ये की समाज माध्यमांच्या द्वारे काहीतरी एक नवीन नवीन टूम काढली जाते. पुण्यात एक कोयता गँग नावाची टूम काही दिवसापूर्वी काढली होती आणि मग मुलं त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. देवेंद्रजींनी अतिशय कठोरपणे पोलिसांना निर्देश देऊन हे कोयता गँग हे प्रकरण संपवलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं कुठलीही अशी कोयता गँग नसते. जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार, तो कुठल्या गँगचा सदस्य असो किंवा नसो, त्याच्यावरती ठाम कारवाई झाली पाहिजे आणि त्याचे रिझल्ट्स आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मतांचा आदर ठेवून मी त्यांना असं सांगतो की प्रत्येक गोष्ट मोहळांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता नाही. तुमचा त्यांच्यावर राग असेल किंवा प्रेम असेल, जे काही आहे ते तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवा, परंतु कायदा आणि सुव्यवस्था ही राज्याची गोष्ट आहे साहेब. त्यामुळे तुम्ही राज्याच्या म्हणजे जे पोलीस प्रशासन आहे त्याला जाब विचारा, तुमच्या आमदाराला जाब विचारा, तुमच्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारा, तुमच्या गृहमंत्र्यांना जाब विचारा. खासदारांनी लक्ष घातलं पाहिजे तेवढं त्यांनी घातलेलं आहे प्रत्येक प्रकरणामध्ये. बर, नक्कीच. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावरती आता काय पुढे समोर येतं आणि या गुन्ह्यांना किंवा या घटनांना आळा बसतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद रवींद्रजी आणि विनायकजी, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्याच संदर्भामध्ये.